नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही आज सोंडाई किल्ला साठी ट्रेकिंगला जात आहोत आणि प्रवास आमचा सुरू झाला आहे. ऑलरेडी बघितलं असेल तुम्ही. तर चला जाऊया वरती. स्ट्रगलर मित्रांनो, आम्ही आता गाडी वगैरे लावलं आहे आणि चाललो आहे आता ट्रेकिंगला. पण प्रश्न असा आहे की आम्हाला आता रस्ताच कळत नाही नक्की कुठून आहे ते. इथून आहे का तिथून आहे. तर रस्ता शोधण्यातच 10 मिनटं जाणार आहेत मला असं वाटतं. आता बघूया की कुठून रस्ता भेटतोय. आणि काही लोक थकलेत, जरा आराम करतायत, जरा बसलेत. आय डोंट नो दिसेल की नाही. हे गाईज अगेन, ॲक्च्युली फ्रेंड्स लोक जरा पाठी थांबलेत, त्यांना कसं तरी व्हायला लागलं जरा. तर आता मी एकटा चाललो आहे वरती आणि एकटाच रस्ता कवर करतोय पूर्ण. ते बघू शकता की किती डिफिकल्ट ट्रेक म्हणू शकतो फॉर बिगिनर्स. पण बघितलं असेल आधी पण की मी बऱ्याच वेळेस ट्रेकिंगला जाऊन आलो आहे. तर आता मला काय एवढं डिफिकल्ट वाटत नाही इकडे. आज जानेवारीचा महिना चालू आहे आणि इथे वातावरण जरा गरम आहे. इथे बघू शकता, इथे वाजले तर 11:15 झालेत आता आणि टेम्परेचर नाही म्हटलं तरी 30च्या आसपास असेल. इथून नजारा बघू शकतो आपण. तरी ते बघू शकता तुम्ही की किती छान बॅकग्राऊंड आहे माझ्या मागे. इथे ट्रेकिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे, पण एवढं पण नाही की कोणी येऊ नाही शकणार. बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही किती छान नजारा आहे. सगळं काही छान आहे इथे आणि बस चाललोय आता एकटा. चालत असताना मला मागून एक आवाज आला, प्रितेश करून, आणि माझे मित्र यायला लागले. खूप आनंद होतोय त्यांना येताना बघून. म्हणजे प्रवास आता एकट्याचा नाही आहे. खूप छान वाटलं. फायनली माझे मित्र आलेत आणि यांना बघून मी खूप खुश झालो आहे. इकडे शेवटचा आहे रस्ता, हा शेवटची पट्टी आहे इथे. हे जे जिल्हा असेल तुम्हाला इकडे शेवटचा म्हणजे आहे, तिकडे वरती जायचं. जरा व्हिडिओ वगैरे काढून एखादा अजून फोटो बिडिओ काढूया आपण काही, आणि मग परत इथूनच खाली आहे. खूप छान आहे, म्हणजे डायरेक्ट एकदम सरळ रस्ता आहे इकडे. असं बोलतात म्हणजे खूप चालणं नाही आहे पण सरळ रस्ता आहे. तर मग ज्यांना असं पायाचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांनी कधी जे खूप कमी एक्सरसाइज करतात किंवा खूप कमी चालतात त्या लोकांनी थोडा विचार करून यायला पाहिजे. जर मनाची तयारी असेल तर ते येऊ शकता. आमच्याकडे तशी एक होते की जे म्हणजे वर्क फ्रॉम होम करतात, मोस्टली चालत नाहीत,
तर त्यांना जरा त्रास झाला होता, हेच थांबले होते मध्ये. पण मग यांनी जिद्द केली की मला पुढे यायचंच आहे, मला पूर्ण ट्रेक कंप्लीट करायचाच आहे, आणि ते आले. हे खूप त्यांनी म्हणजे खरंच खूप खूप हिंमत करून त्यांनी हे अचीव केलं आहे खरं तर. तर मग ज्यांना काही असे हे असेल त्यांनी पूर्ण ह्याच्याने यावं, खूप विचार करायचा, खूप एक जिद्दीने यायचं इथे. आम्ही इथून अर्धा रस्ता गेलो, पण अर्धा रस्ता परत खाली आलो, कारण काही कारण होते तिकडे, मंकीने वगैरे काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवलेला. तर आम्ही खाली आलो. असं काही टेन्शनचं काम नाही आहे, पण आम्हाला जरा रस्ता एवढा काही चांगला नाही वाटला, मग आम्ही परत खाली आलो अर्ध्या रस्त्यातून. आणि आता परत आम्ही जरा ब्रेक घेऊ, थोडंसं काही पोटपूजा वगैरे करून आम्ही आता खाली निघून जाऊ परत. तो गाईज आता परत खाली उतरायला निघालोय आता आम्ही. आणि हा असा रस्ता आहे, डायरेक्ट असा रस्ता आहे. इथून असं स्लोपवरती व्यवस्थित पाय देऊन चालावं लागतं. सरळ रस्ता नाही आहे, थोडा किचकट आहे रस्ता. जे नवीन वगैरे येतात लोक, बिगिनर्स जे आहेत, त्यांनी जरा थोडं व्हिडिओज वगैरे बघा आधी. ट्रेकिंगमध्ये चढताना उतरताना कसे पाय ठेवायचे, काय सगळं करायचं, या गोष्टींचा पहिले थोडासा अभ्यास करा थोडासा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रेडी होता इथे यायला. हे बघा, इथे एवढं असं थोडा स्ट्रगल करावा लागतो आपल्याला असं उतरताना. तर मग हे काही गोष्टी आहेत असे ट्रेकिंगसाठी लक्षात ठेवायला. छान आहे. हा सोंधाई किल्ला जो आहे, वरती मंदिर होतं, आम्ही ते मिस केलं काही कारणामुळे, पण छान वाटलं इथे ट्रेकिंग करताना, मस्त वाटलं. आता खाली उतरतोय असेल ना ही वाली जागा जिकडे आम्ही आधीच थांबलो होतो स्टार्टिंगला. आता आम्ही परत खालपर्यंत पोचलो आहे. ॲडव्हेंचरस आहे ही जी ट्रॅकिंग आहे, खूप ॲडव्हेंचरस आहे, खूप छान आहे. थोडी छोटी आहे, म्हणजे एक 4-5 तासामध्ये पूर्ण ट्रेकिंग होऊन जाते, पण छान आहे. म्हणजे रस्ता पण थोडा आहे, एक डिफिकल्ट आहे, थोडासा डिफिकल्ट आहे, जास्त पण नाही, पण छान आहे. म्हणजे ट्रेकिंग छान आहे, कमी चालणं आहे. आणि जागोजागी ब्रेक्स घेण्यासाठी टेंट लावले, तिकडे तुम्हाला पाणी, निंबू पाणी किंवा काही असे चॉकलेट्स वगैरे भेटेल. म्हणजे खूप चांगली व्यवस्था केली आहे सगळीकडे, हर 10-10 मिनटाला. तर मग सगळं छान आहे इकडे. आता हा जो एक्झिट आहे, हा एक ॲक्च्युली लाईक काइंड ऑफ जंगलमधून जातो, जो असा रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी. छान आहे. बरेच लोक येतात विकेंड्सला, आणि इकडची लोक पण खूप छान आहेत, म्हणजे सपोर्टिव्ह आहेत. खूप छान जागा आहे, आणि जास्त लांब पण नाही आहे, जास्त वॉकिंग नाही आहे. जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही एक 10 ते 15 मिनटं शोधत होतो की आतमध्ये कसं जायचं. तर हा जो रोड आहे, नीट बघा, हा जो रोड आहे, ठीक आहे, गाड्या तिकडे वरती लागतात, तिकडे वरती गाड्या लागतात. दाखवतो एकदा. हे बघा, हा रस्ता इकडे आलो आपण, इकडे गाड्या लागतात. आणि हा जो ट्रेकिंगचा रस्ता आहे, हा इथून सुरू होतो आणि असा आतमध्ये जातो. हा वाला रस्ता आहे ट्रेकिंगसाठीचा. तर तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा रस्ता म्हणजे कन्फ्यूज नका हो. अजून एक हा पण एक रस्ता आहे, पण हा रस्ता नाही, हा पुढे जाऊन ब्लॉक होतो, ठीक आहे. तर कधी पण तुम्हाला रोडच्या दिशेने राईट साईडचा रस्ता चूज करायचा आहे, राईट साईडचा, ठीक आहे. कधी पण कन्फ्यूज नका हो. आम्ही पण आलो तेव्हा आम्ही गाडी वगैरे लावलं, आणि आम्ही एक 10-15 मिनटं कन्फ्यूज होतो की नक्की जायचं कुठून आहे. तर तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा इकडे कन्फ्यूज नका हो. आणि थँक्यू हा व्लॉग बघण्यासाठी. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.